श्री गुरुलीलामृत अध्याय 7 बसाप्पाख्यान कथासार। मंगळवेढ्यामध्ये बसाप्पा नावाचा कुटुंबवत्सल भाविक तेली राहत होता. अतिशय दरिद्री असा हा बसाप्पा एका वनात गेला असता त्याने श्री स्वामींना काट्यांच्या शय्येवर निद्रिस्त होऊन राहिल्याचे पाहिले. स्वामींची भावसमाधी उतरल्यानंतर बसप्पाने त्यांचे चरण धरले आणि श्री स्वामींची सेवा करीत तो पुढे त्यांच्या जवळच राहू लागला. बसप्पाची एकनिष्ठ सेवा पाहून एके दिवशी श्री स्वामी आनंदले आणि त्याचे दैन्य कायमचे नष्ट करण्याच्या हेतूने त्यास घेऊन सकाळच्या वेळेस वनात निघाले. त्या निबिड वनात हिंसश्वापदे इतस्ततः फिरत होती. जमिनीवर मोठमोठ्याले सर्प पसरले होते. बसप्पा अतिशय घाबरला. त्याने सद्गुरु चरण धरले. तेव्हा श्री स्वामी त्यास म्हणाले की धीर धरून जेवढे सर्प घेता येतील तेवढे घे. बसप्पाने वस्त्र टाकून एक सर्प धरला आणि काखोटीस मारला. तशी तेथील सर्व सर्प गुप्त झाले. त्यानंतर ते दोघे मंगळवेढ्यास परतले. तेव्हा स्वामींनी त्याला काखोटीस मारून आणलेले सर्प घरी बायकोस नेऊन देण्यास सांगितले. घरी परतल्यावर बसप्पाने काखोटीचे वस्त्र जमिनीवर सोडले. तो त्यातून सर्पाऐवजी सोन्याची लगड खाली पडली. ही सद्गुरूंची कृपा असल्याचे जाणून पती पत्नी श्री स्वामी दर्शनास गेले असता श्री स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला. या प्रसंगाद्वारे श्री आनंद भारती महाराज गुरुकृपा जयी होय मग तया उणे काय, सद्गुरु असती जगन्माय, जाण सत्य हरिभक्ता असे ग्रंथकर्त्यास सुचवू पाहतात. येथे बसाप्पाख्यान नामक 7वा अध्याय समाप्त झाला. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुलीलामृत अध्याय 8 यवनोद्धार वर्णन कथासार. मंगळवेढ्यामध्ये श्री स्वामी समर्थांनी अनेक अद्भुत चमत्कार करून लोकांना भक्ती मार्गास लावले. एकदा श्री स्वामी फिरत फिरत चळांबे या गावी आले. येथील एका मठात ते विश्रांतीकरिता गेले असता मठाधिपती रामदासी बुवा यांनी त्यांचे मोठ्या प्रेमाने भक्तियुक्त अंतःकरणाने स्वागत करून त्यांना सुग्रास भोजन दिले. भोजनोपरांत श्री स्वामी वामकुक्षीकरिता पहुडले. मठाधिपतीस काही कामानिमित्त बाहेर जावयाचे होते. मात्र सद्गुरू झोपेतून उठल्यावर अवचित आपणास सोडून गेल्यास त्यांची कृपा आपणास लाभणार नाही या विचाराने त्यांनी श्री स्वामींना आत कोंडून मठाच्या दरवाजास कडी कुलूप लावून आपले काम आटपून परत येण्याचा विचार करीत ते बाहेर निघाले. मठाधिपतींच्या मनातील विचार ओळखून श्री स्वामी समर्थांनी अद्भुत चमत्कार घडविला. मठातून बाहेर पडून भीमा नदीच्या वाळवंटातील लहान मुलांसोबत श्री स्वामी खेळू लागले. दरम्यान घराकडे जात असता मठाधिपतींनी श्री स्वामींना तेथे पाहिले आणि ते आश्चर्याने थक्क झाले. मठास बाहेरून कडी कुलूप लाविले असून बाहेर येण्यास दुसरा दरवाजा नाही. मग स्वामी बाहेर आले तरी कसे? मठाधिपती विचार करीत मठाकडे परतले. कुलूप उघडून पाहतात तो मठामध्ये श्री स्वामी समर्थ नाहीत. मठाधिपती तसेच स्वामींकडे धावत गेले आणि चरणांवर मिठी घालून त्यांची क्षमा मागू लागले आणि श्री स्वामींना परत माघारी आणते झाले. मंगळवेढ्यातील मुक्कामात श्री स्वामींनी त्यांच्या निस्सीम यवन भक्तावर अनुग्रह करून त्याची जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता केली. त्यानंतर स्वामी मंगळवेढ्याहून मोहोळ येथे गेले. मोहोळ येथे श्री गवे स्वामी हे लिंगायत वाणी समाजातील वृद्ध महान योगी जमिनीपासून अधांतरी योग साधना करीत होते. श्री सद्गुरू दर्शनार्थ हठयोगधी योगांचा अवलंब करून त्यांनी स्वतः क्लेश करून घेऊ नये म्हणून श्री स्वामी समर्थांनी त्यांना दर्शन घडविले. त्यानंतर श्री स्वामी सोलापूरला गेले. सोलापूर येथील चित्तोपंत टोळ श्री स्वामींचे भक्त झाले. टोळ पितापुत्र स्वामींची सेवा करीत असत. एके दिवशी भोजनाचे वेळी स्वामी चित्तोपंतांच्या घरी गेले. चित्तोपंतांनी स्वामींना स्नान घातले. त्यांची यथासांग पूजा केली व भोजन करविले. या दरम्यान श्री स्वामींनी चिंतोपंतांच्या मुलास विष्णुपंत यास अद्भुत लीला दाखविली. श्री स्वामींच्या कृपेने चिंतोपंत पुढे अक्कलकोट संस्थानाचे दिवाण झाले. तेव्हा चिंतोपंतांना दिवाण म्हणून नेमण्यात आल्याचे आज्ञापत्र मिळाले. तेव्हा त्यांनी श्री स्वामींना आपणासोबत अक्कलकोटास यावे अशी विनवणी केली.
परंतु उन्हाळ्यात न येता पावसाळ्यात येतो असे श्री स्वामींनी त्यांना सांगितले. पुढे आषाढात अक्कलकोटचे राजे शहाजी मरण पावले. त्यानंतर कार्तिकात पाऊस चांगला होऊन धान्यही चांगले पिकले व राज्यपद मालोजी राजे यांना मिळाले. त्यावेळी श्री स्वामी समर्थ अक्कलकोटास गेले. अक्कलकोट येथे पुष्कळ वर्षे राहून श्री स्वामी समर्थांनी दिनांचा उद्धार केला आणि लोकांना भक्ती मार्गास लावले. येथे यवनोद्धार वर्णन नामक 8वा अध्याय समाप्त झाला. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुलीलामृत अध्याय 9. बुद्धिपुरागमन कथासार. अक्कलकोटास आल्यानंतर श्री स्वामी महाराज आपल्या घरी राहावे म्हणून चिंतोपंतांनी त्यांची पुष्कळ विनवणी केली. परंतु श्री स्वामी महाराज गावाबाहेर ध्वजस्थानाजवळील फाटकाजवळ बसले. त्यांनी तेथे 3 दिवस निराहार काढले. पुढे तेथील यवन रक्षकाने त्यांची चेष्टा करण्याच्या उद्देशाने एका रिकाम्या चिलमीवर विस्तव ठेवून श्री स्वामींना ती ओढण्यास दिली. महाराजांनी ती रिकामी चिलीम तोंडास लावताच धुराचे लोट बाहेर येऊ लागले. हा अद्भुत प्रकार पाहून यवन स्वामींचरणी लागला. स्वामी 3 दिवस निराहार असल्याचे कळताच यवनाने त्यांना चोळप्पा नामक ब्राह्मणाच्या घरी नेऊन त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. त्या वेळेपासून पुढे चोळप्पा स्वामींचा भक्त बनला. उत्तर सातारा जिल्ह्यातील तांदुळवाडी गावातील एक भाविक गृहस्थ पंढरपूरच्या आषाढी कार्तिकी अशा दोन्ही वाऱ्या करीत असत. तसेच अत्यंत मधुर आवाजात भजनही गात असत. त्यांच्या कानी श्री स्वामी समर्थांची कीर्ती गेल्याने ते महाराजांच्या दर्शनाला आले आणि पुढे त्यांच्या सन्निध राहू लागले. श्री स्वामींच्या चरणसेवेत एकदा त्यांची पंढरीवारी चुकली. त्यानंतर श्री स्वामी सन्निध भजन म्हणत असता त्यांना श्री स्वामींनी विठ्ठल रूपात दर्शन दिले. बुवा घटिकाभर जणू समाधी लागल्याप्रमाणे विठ्ठल दर्शन घेत राहिले. त्यांनी जेव्हा हा चमत्कार अन्य जनांना सांगितला तेव्हा अनेकांच्या आश्चर्यास पारावार उरला नाही. अशा प्रकारे त्या भाविकाचा श्री स्वामींनी उद्धार केला. येथे बुद्धिपुरागमन नामक 9वा अध्याय समाप्त झाला. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.